मित्रांनो, आपला देश 150 वर्ष गुलामगिरीमध्ये राहत होता. इंग्रजांच्या गुलामगिरीखाली वावरत होता. इंग्रजांची गुलामगिरी सहन करत होता. आणि म्हणून तेव्हा काय झालं की देशाला राष्ट्रवादाची गरज होती. म्हणून गांधीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये अनेक चळवळी चालू केलेल्या होत्या. अनेक चळवळी, जसं की 1917 साली खेडा सत्याग्रह असेल, 1921 साली असहकार चळवळ असेल, 1930 साली सिव्हिल डिसओबिएंट मुवमेंट म्हणजे इंग्रजांच्या आज्ञेची अनुज्ञा करण्याची चळवळ असेल, होमरूल चळवळ असेल, त्याच्यानंतर 1942ला छोडो भारत चळवळ असेल. या सगळ्या चळवळींनी इंग्रजांच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत म्हणण्यापेक्षा इंग्रजांच्या गुलामगिरीला न झुकता भारत स्वतंत्र करण्यासाठी केलेली धडपड ही या गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळीतून आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला गांधीजी भारतामध्ये आले त्यावेळेला 1917 साली त्यांनी खेडा सत्याग्रह केला. गुजरातमधील खेडा येथे त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी त्यावेळी अशी परिस्थिती होती की इंग्रजांच्या म्हणण्यानुसारच त्यांना सक्तीची नीळ पिकवावे लागत होते. त्यामुळे त्यांची जमिनी सगळ्या नापीक होत चालल्या होत्या आणि शेतकऱ्याला त्याच्या स्वातंत्र्यानुसार कुठलंही पीक घेण्याचं स्वातंत्र्य असावं यासाठी त्यांनी खेडा सत्याग्रह त्या ठिकाणी त्यांनी केलेला होता. मित्रांनो, त्याच्यानंतर 1919 साली रौलट ॲक्ट ब्रिटिश सरकारने स्थापन केला. रौलट ॲक्ट म्हणजे काय की विदाऊट ट्रायलनुसार कोणालाही, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही शेतकऱ्याला, कुठल्याही इंडस्ट्रियलिस्टला विनाकारण आणि विना परवाना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरायचा आणि त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवायचा. यासाठी देशातले हजारो लोक तुरुंगामध्ये होते आणि सगळीकडे निदर्शने लोक करू लागले. आणि पंजाबमध्ये लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शने केली होती. महात्मा गांधीजींना दिल्लीमध्ये येण्याची परवानगी ब्रिटिश सरकारने नाकारली होती. आणि याच्याचमुळे, या रौलट ॲक्टमुळे रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली सर ही पदवी त्यांनी निषेध केला होता. त्या पदवीचा झाला होता असं की जालियनवाला बाग येथे सगळे जमलेले होते लोक, हजारोंच्या संख्येनं जमले होते. कोणाचं ॲन्युअल फंक्शन होतं, कोणाच्या श्रद्धांजलीला आलेला होता. असे लाखोंच्या संख्येने, सगळे हजारोंच्या लाखोंच्या संख्येने लोक तिथे उपस्थित होते. आणि बाहेर जाण्याचे सर्व मार्ग जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने बंद केले आणि सैन्याला आदेश दिला की बेछूटपणे गोळीबार करा. आणि क्षणामध्ये असंख्य लाखो आणि हजारो लोक त्या ठिकाणी धारातीर्थ पडले. आणि त्या घटनेचा निषेध म्हणून सर्वांनी निदर्शने देशामध्ये पुन्हा केली. गांधीजींना अटक झाली, त्यांना पुन्हा सुटका झाली. त्यावेळी देशामध्ये इंग्रजांनी धर्मामध्ये फूट पाडलेली होती. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्या धर्मामध्ये फूट पाडलेली होती आणि एकत्र येण्याची गरज होती. गांधीजींना मनोमन असं वाटत होतं की देशाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र येऊन देशासाठी लढलं पाहिजे, देशासाठी चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजे. पण इंग्रजांच्या जुलमी धोरणामुळे त्या काळच्या परिस्थितीमध्ये, त्या काळच्या समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडली होती. त्यावेळी दोन मोठे पक्ष होते, इंडियन मुस्लिम लीग की जो 1906 साली स्थापन झालेला होता, आणि जो इंडियन नॅशनल काँग्रेस की जो 1885 साली स्थापन झालेला होता. त्यावेळी मुस्लिम लीगचे दोन प्रमुख नेते होते की जे मोहम्मद अली आणि शौकत अली हे गांधीजींना भेटायला गेले. कारण की त्यावेळी खिलाफत चळवळ 1920 साली ही देशामध्ये फार लयास आलेली होती. त्याचं कारण घडलं असं होतं की पहिलं महायुद्ध संपलं 1918 साली. 14 ते 18 अशी 4 वर्ष चालू होतं पहिलं महायुद्ध. त्या पहिल्या महायुद्धामध्ये ऑटोमन तुर्क यांचा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने पराभव झालेला होता आणि ते मुस्लिम होते.
आणि त्यांची सगळी शक्ती ईश्वराचे प्रेषित असणारे ते स्वतःला समजवत होते आणि त्यांची सगळी शक्ती ही हरल्यामुळे काढून घेतली होती आणि मुस्लिमांचा त्यांच्या मशिदीवरचा हक्क हा जाणार होता. आणि त्यामुळे ती खिलाफत चळवळ मोठी करण्यासाठी आणि हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन ह्या चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी शौकत अली आणि मोहम्मद अली या मुस्लिम नेत्यांनी गांधीजींची भेट घेतली. गांधीजींची अगोदरपासून अशी इच्छा होती की या देशाला जर स्वातंत्र्य मिळत असेल तर त्यासाठी हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन एकाने दोन दोन कम्युनिटींनी चळवळीमध्ये मोठ्या संख्येने भाग घेऊन ब्रिटिश सरकारला हाणून पाडलं पाहिजे अशी त्यामागची भावना होती. गांधीजींना ही संधी चालून आल्यासारखी झाली. त्यांनी क्षणाचा न विचार करता त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ही खिलाफत चळवळ पार पाडली आणि त्याच्यानंतर 1921 साली असहकार चळवळ त्यांनी मोठ्या प्रमाणात आखण्याचं त्यांनी धाडस केलं. त्यांनी नियोजन केलं, त्यांनी प्लॅनिंग केलं. असहकार चळवळ 1921 साली चालू झाली. असहकार म्हणजे लॉयर म्हणजे वकील असतील, विद्यार्थी असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील आणि समाजातील सर्व स्तरांतील लोक असतील की ज्यांनी ब्रिटिश सरकारचा पाडाव करायचा. या चळवळीचा फायदा असा झाला, आसाममध्ये फॅक्टरी वर्कर्स होते. फॅक्टरी वर्कर्सला इंग्रजांच्या परवानगीशिवाय फॅक्टरी सोडून जाता येत नव्हती. तसेच देशामध्ये जे त्यावेळचे मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते ते म्हणजे जी.डी. बिर्ला असतील, पुरुषोत्तम दास ठाकूरदास असतील, यांना त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये फार मोठा अडथळा येत होता. दुसरी गोष्ट म्हणजे जे फॉरेस्ट ॲक्ट होता 1864 साली, जो फॉरेस्ट ॲक्ट तयार झाला, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस 1864 साली उदयास आली. इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1865 साली तयार केला गेला की ज्यामध्ये असं होतं की फॉरेस्टचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केले. एक रिझर्व फॉरेस्ट, एक प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि तिसरा विलेज फॉरेस्ट. ह्या फॉरेस्टमध्ये ज्या ट्रायबल कम्युनिटीज होत्या, ट्रायबल कम्युनिटीज म्हणजे आदिवासी जमातीचे लोक होते. म्हणजे अशाच जमाती ज्यांचा पूर्णपणे निसर्गावर, जंगलावर पूर्णपणे त्यांचा सर्वायवल होता. त्यांना त्यामधून वगळण्यात आले. त्यांना त्यांच्या जगण्याचा मुख्य हक्क त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आला आणि त्यांना सांगितले की तुमची जनावरे, तुमची जे असतील ते इथे चरण्यावर बंदी घातली. त्यामागे त्यांचा एकच उद्देश होता इंग्रजांचा की सर्वांना एकत्रित ठिकाणी बांधून ठेवणे. एकत्रित ठिकाणी बांधून ठेवल्यानंतर त्यांच्याकडून टॅक्सेशन हे जास्त वसूल करून घेणे आणि त्याचबरोबर त्यांना दुसऱ्या कुठेही न जाऊ देता, कारण की ते शिफ्टिंग कल्टिवेशन करत होते. शिफ्टिंग कल्टिवेशन करत असल्यामुळे त्यांना जमात आपल्याला माहीत असते 6 महिने एका ठिकाणी थांबल्यानंतर पुढचे 6 महिने दुसऱ्या ठिकाणी थांबते, दुसरे 6 महिने एका ठिकाणी थांबल्यानंतर पुन्हा पुढच्या ठिकाणी मार्गस्थ करते. इंग्रजांना यांच्या असल्या धोरणामुळे टॅक्स लावणे हे परवडत नव्हतं, म्हणून त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची बंदी घातली. तिसरी गोष्ट अशी होती की असहकार चळवळीचा स्प्रेड झाली. पूर्ण इंडियामध्ये असहकार चळवळ इतकी स्प्रेड झाली, तुफान झाली की आसाममधले वर्कर्स असतील, आंध्र प्रदेशमधले जमाती असतील आणि या देशातल्या जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमाती असतील की ज्यांच्यावर इंडियन फॉरेस्ट ॲक्टनुसार अन्याय झाला असेल, या सर्वांमध्ये त्यांच्या लिडरशिपमधून नेतृत्व करून त्यांच्या सर्वांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीला पूर्णपणे प्राधान्य दिलेलं आहे आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीला हाणून पाडलेलं आहे. इंग्रजांना त्यांच्या पदावरून पदच्युत करण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी, आजपर्यंत केली नसेल एवढी सर्वात मोठी ही जी आवड होती, सर्वात मोठी छोडो भारत आंदोलन ही एक मुवमेंट, ही चळवळ त्यांनी उभारली आणि त्यामुळे ब्रिटिश सत्तेला खिळखिळी बसली, त्यांचा पाया खिळखिळा झाला आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये 1947ला आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळालं. 1947च्या मार्चमध्ये ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांच्या नेतृत्वाखाली 2 नेत्यांचं कमिशन हे भारतामध्ये आलेलं होतं. त्याचा उद्देश एवढाच होता
की देशामध्ये आता आपला देश स्वतंत्र होणार आहे आणि देशातल्या नागरिकांना देशामध्ये राजकीय अस्थिरता एकत्र नांदावी, राजकीय शक्ती वाढावी आणि त्यांना मार्गदर्शन करावे यासाठी ती कमिटी आलेली होती. आणि त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन की जो शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा होता त्याची भेट घेतली आणि त्यातून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाला स्वातंत्र्य द्यायचा म्हणून त्यांनी जाहीर केले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये असंख्य चळवळी झालेल्या आहेत. गांधीजींनी या देशाला एक मार्ग दिला अहिंसेचा. अहिंसेचे पुजारी होते. त्यातून त्यांनी एक नवा अध्याय घडवला, त्यातून त्यांनी एक नवा मार्ग दिला, त्यातून त्यांनी या देशाच्या तरुणांना एक नवी दिशा दिली. या देशाच्या सर्व धर्मीयांना, सर्व पंथीयांना, इंडस्ट्रियलिस्टना, जमातींना, आदिवासींना, ह्या सर्वांना एकत्रित राहण्याची, समता बंधुता यांना एकत्रित करून युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता, या गोष्टीसाठी गांधीजींनी प्रयत्न केले. आणि त्यांचंच प्रतीक म्हणून, त्यांच्याच ऋणानुबंधाने आज भारत एकतेमध्ये नांदत आहे. सरदार वल्लभभाई पटेल असतील की ज्यांनी प्रिन्सली स्टेटला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन या ॲक्टखाली सर्व प्रिन्सली स्टेटना लॉर्ड माउंटबॅटनच्या नंतर एकत्रित आणलेलं आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणून त्यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी, असं विविधतेमध्ये एकता, असं सरदार वल्लभभाई पटेल यांना संबोधलं जातं. या देशामध्ये तरुण पिढी खूप महत्त्वाची आहे आणि देशाला पुढे न्यायचं असेल तर तरुण पिढीमध्ये एक सळसळतं चैतन्य आहे, सळसळणारं रक्त आहे. आणि म्हणून ही उभी पिढी, ही तरुण पिढी देशाला संबोधित करण्यासाठी सज्ज व्हावी. देशाचा विकास करून देशासाठी सेवा करणारी ही तरुण पिढी घडावी, यासाठी भारत मातेकडे एवढीच प्रतिज्ञा करतो. धन्यवाद.